विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी सर्व कारखान्यावर खटले दाखल करा. हक्क समितीचा सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन. विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी तसेच जे कारखाना किमान वेतन देत नाही त्या प्रत्येक कारखान्यावर खटले दाखल करा या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांना राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारंपुरे, नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगेळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघाचे अध्यक्ष राहुल गुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी बोलताना म्हणाले की किमान वेतनासंबंधी अनेक बैठका झाल्या. किमान वेतन जाहीर करण्याचं देखील कामगार मंत्र्यांनी आश्वासन दिलं, परंतु कुठं माशी शिंकली हेच कळत नाही. आपण सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त आहात, आपलीही तेवढीच जबाबदारी आहे की विडी कामगारांना न्याय मिळवून देण्याची. आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. वास्तविक पाहता विडी कामगारांनी गेल्या 14 वर्षापासून किमान वेतनापासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत कुठल्याही सहाय्यक कामगार आयुक्तांनी पुढाकार घेतलेला नाही. सध्या विडी कामगारांची विडी कारखान्यात मॅनेजरच्या संगनमतानं त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रचंड पिळवणूक होते. हे सर्व मालक लोकांना माहितीच राहत नाहीत हे विशेष. तरी सहाय्यक कामगार आयुक्तांना विनंती आहे की विडी कामगारांना किमान वेतन मिळवून द्या, अन्यथा खटले दाखल करा. अन्यथा विडी कामगारांची मुलं मुली देखील आंदोलनात उतरल्यास कॉक्रोच आंदोलनाप्रमाणे आंदोलन छेडावं लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी कामगार विभागाची व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असा इशारा डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी दिला. कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारंपुरे महाराज बोलताना म्हणाले की गेल्या अनेक महिन्यापासून किमान वेतन संबंधी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त, पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त, बांद्रा कुर्ला, शेवटी राज्याचे कामगार मंत्री यांच्या दालनात बैठक घेऊन विडी कामगार संघटने व मालक संघाचे संयुक्त बैठकीवेळी मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की 23 जून रोजी किमान वेतन जाहीर करण्याचं आश्वासन दिलं. सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून आपण स्वतः देखील उपस्थित होता. त्वरित विडी कामगारांना किमान वेतन मिळवून द्या, अन्यथा सर्व कारखान्यावर खटले दाखल करा, असं कारंपुरे महाराज यांनी व्यक्त केलं. नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगेळी, राष्ट्रीय मजदूर संघ अध्यक्ष राहुल गुजर यांनी देखील त्यांची भावना सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे व्यक्त केली. सदर प्रसंगी रेखा आडकी, इप्पा, सुवर्ण चेन्मल, लक्ष्मी कोंडले, अमिना शेख, शमीन शेख, जरीना शेख, परवीन पटेल, विठ्ठल कुराडकर, आकाश बल्ला, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सत्यनारायण बल्ला, शारदा गुंडेटी, विष्णू गुंडेटी, लक्ष्मीबाई नल्ला यांच्यासह विडी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भजन आंदोलन केलेले आहे. आता आज सुद्धा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन दिलेले आहे. हा निवेदन देताना आम्ही विनंती केलेली आहे, साहेब आम्ही आजपर्यंत सुद्धा शांततेने आंदोलन करीत आहोत. आम्हाला दुसऱ्या मार्गाने आंदोलन करण्याचा भाग पाडू नका. महिला अजून सुद्धा शांत आहेत. सहनशीलतेचा अंत पाहू नका. आजच्या परिस्थितीमध्ये विडी कामगारांचे मुलं आणि मुली देखील त्यांनी म्हणतात की आंदोलन अजून भयंकर पद्धतीने छेडू, कॉक्रोच पद्धतीने छेडू. जर कॉक्रोच पद्धतीने छेडत असेल तर कामगार मंत्री सुद्धा ठिकाणावर राहू शकत नाही, सहाय्यक कामगार आयुक्त सुद्धा राहू शकत नाही. तरी सुद्धा आज सुद्धा आम्ही कामगार मंत्री साहेबांना विनंती करीत आहोत, आजच्या आज किंवा येत्या 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात आपण जाहीर करावं, जेणेकरून किमान वेतन मिळालं पाहिजे. महागाई वाढलेली आहे. आपण जेवढं विनंती करीत असताना सुद्धा आपण घेत नाही. याच्या पलीकडे अजून किती निदर्शने करायचं. हे सरकारचा दुर्लक्षपणा, कामगार मंत्र्यांना पडलेला विसर विडी कामगारांचा आणि मालकशाहीचा हुकुमशाहीपणा किमान वेतन बाबतीमध्ये होत आहे. तुम्ही ताबडतोब या किमान वेतन बाबतीमध्ये किमान वेतन जाहीर न केल्यास आमच्या हक्क समितीच्या वतीने आजचं आंदोलन हे सुंचू डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. त्यांचा आदेश घेऊन सांगतो, आम्ही मुंबईला विडी कामगारसह येऊन कामगार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर किंवा मंत्रालयासमोर आंदोलन करणार असा इशारा देतो. ताबडतोब किमान वेतन जाहीर करा, नाहीतर आमच्या आंदोलनाला सामोरं जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43.
रमेश मलदास 72 49 63 41 62. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.